आणि मान्यवरांचा आभार। जे वैयक्तिक पारितोषिक आहे ते प्रशांत म्हात्रे यांना नम्र विनंती करतो की आपलं 800 रुपयाचं जे पारितोषिक सर्वेश यांनी पटकावलेलं आहे ते आपल्या शुभस्थ सर्वेश यांना द्यावं। टाळ्यांच्या गजरात पारितोषिक स्वीकारत असताना पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळाडू सर्वेश पाटील। वेल डन सर्वेश अँड बेस्ट ऑफ लक अनदर मॅच। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। धन्यवाद सुभाष सर। तर आपण मैदानाकडे वळूया। सामना आपण बघतोय गोंधली ट्रान्सपोर्ट साई कृपा खंडाळा वर्सेस आराध्य स्पोर्ट्स बामनोली या संघामध्ये पहिलं षटक घेऊन येतोय भूपेंद्र। पहिला चेंडू असेल, फुलटॉस चेंडू आणि चेंडूला खेळून काढलाय प्रथमेशच्या हातामध्ये। 2 बाउन्स। प्रथमेशच्या हातात चेंडू जाईल। एका धावेने धाव फलकावर एकच धाव लागते, अकाउंट ओपन होते। 55 मिनिटे सामना थांबवायचा। प्रतिनिधीने आलाय। जर आपला प्रतिनिधीने आला 2 मिनिटात तर आपण पॅनलाइज होऊ, याची दक्षता घ्यायची आहे। स्ट्राइकवर आपण बघतोय प्रवीण वानखडे। नॉन स्ट्राइकला आपण पुढला चेंडू। यावेळी आपण बघतोय ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू टाकलाय। 2 धावा कंप्लीट, 2 धावा आल्या धाव फलकावर। धाव फलकावर 2 धावा लागल्यात। पुढला चेंडू। यावेळी आपण बघतोय पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळून काढलाय। नक्कीच गोलंदाज जर आपण बघितले ना भूपेंद्रला तर चांगला खेळाडू आहे भूपेंद्र, ऑलराऊंडर खेळाडू म्हणेन मी भूपेंद्रला। 3 चेंडू आपण बघितले ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकले आणि 3 चेंडू त्याच दिशेने खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेने। 3 चेंडू व 3 धावा सुद्धा आल्यात। एक चांगला खेळ बघतोय। पुढला चेंडू, फुलटॉस चेंडू आणि चेंडूला खेळून काढलाय। 1 बाउन्स चेंडू जाईल चौकारात। चौकाराच्या साहाय्याने धाव फलकावर धावा लागतात 7 धावा। नक्कीच प्रवीणने आता आपले हात खोलले भूपेंद्रवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सुद्धा सक्सेस सुद्धा झाला चौकाराच्या रूपात। पुढला चेंडू प्रवीण साडी। फुल टॉस चेंडू ऑफसाइडच्या दिशेने खेळून काढले चेंडूला। आपण बघतोय चेंडू नक्कीच केतन आहे तिथे, केतनच्या हातात गेलाय। 2 धावा सुद्धा मैदानामध्ये कंप्लीट होतील। या 2 धावेने धाव फलकावर धावा लागतायत 9 धावा। चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी मैदानामध्ये आपण बघतोय। मागचा सामना सुद्धा आपण हाय व्होल्टेज सुद्धा बघितला होता। हा सामना सुद्धा तसाच होईल कारण दोन्ही संघ सुद्धा त्याच लेवलचे आहे, चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये। पुन्हा एकदा पुढला चेंडू प्रवीण साडी। यावेळी आपण बघतोय चेंडूला नक्कीच फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू आलाय। पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर धाव फलकावर धावा आल्यात 9 धावा। नक्कीच पुढल्या षटकासाठी मी संजय दादा यांना मी निमंत्रित करतोय। ओव्हर टू संजय दादा। धन्यवाद संतोष। या संगमच्या ऐतिहासिक मैदानावरती मी संजय तरे या रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं आणि माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, खंडाळा प्रीमियर लीग हे पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करताना नक्कीच चांगल्या सामने ते पाहायला मिळतात। त्यांना तो सामना चालू आहे तो गोंधली ट्रान्सपोर्ट साई कृपा खंडाळा वर्सेस आराध्य स्पोर्ट बामनोली। मित्रांनो, हाच तो संघ होता गेल्या वर्षी शेवटच्या सामन्यामध्ये पराजित झाला बामनोली संघ। मित्रांनो, आपण पाहताच पहिला सामना तो संघ होता वागेश्वर सागा पीएमजी ग्रुप प्रस्तुत वागेश्वर सागा आणि बामनोली यांच्यात सामना झाला होता। शेवटचा सामना निर्णायक सामना झाला होता आणि तोच संघ तिथे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना बामनोली संघ। मित्रांनो, धावसंख्या झाली आहे ती 9। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगला गोलंदाज नमुना पेश केलाय गोलंदाज प्रथम
भूपेंद्र यादव गेल्या वर्षाचा बेस्ट बॉलर त्यांनी पुरस्कार घेतला होता ह्या मैदानावरती. तो गोलंदाज येतोय भूपेंद्र. प्रथमेश नक्कीच फलंदाज स्ट्राईक वरती आहे. फलंदाज स्वरूप. प्रथमेश येतोय वैयक्तिक पहिला आणि सागिक दुर्षटक घेऊन. नक्की धावसंख्या आहे ती 9. धावांचा ओघ वाढणं गरजेचं आहे या षटकामध्ये, हे पाहायला मिळणार आहे. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ गोल डोक्यावरून चेंडू मारतो, सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज प्रथमेश. नक्कीच चांगला प्रयत्न होता, षटकारामध्ये कन्व्हेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. गोलंदाज डोक्यावरून चेंडू मारला होता, चेंडू सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये आणि आपली विकेट बहाल करतोय. नवीन येणारा फलंदाज येतोय फलंदाजीला प्रतीक. धावसंख्या आहे ती 9. पहिलं षटक संपलं म्हणजे 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धापळ झाला लागले तर 9 लागल्यात. एक फलंदाज मात्र बाद होतोय. 5 स्ट्राईकवरती मला पाहायला मिळतोय तो प्रवीण वानखडे. आपण मित्रांनो ह्या फलंदाजी मी खेळताना बऱ्याच वेळा पाहतोय बघतोय. पहिला आल्या नवीन फलंदाज येतो, डाव्या हाताने खेळणारा फलंदाज येतोय मैदानावरती. स्ट्राईक वरती आहे तो प्रतीक येतोय. प्रतीक वेळे इथे पण शॉर्ट ऑफ चेंडूवर नक्कीच मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्राच्या जवळ चेंडू जातो. नक्कीच चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. चांगली इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळते. चांगलं कलेक्शन झालं होतं. 2 धावा नक्कीच पळून काढतोय प्रतीक आणि प्रवीण. धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 11. एक लेझी क्रिकेट संतोष इथं पाहायला मिळालं त्या क्षेत्रशाकडून. आपण जेव्हा बघतो हा प्लॅटफॉर्म जो आहे ते मोठा प्लॅटफॉर्म आणि इथे चुकीला माफी नाही हे शब्द नक्कीच आठवतात. कारण एक धावेसाठी आपल्याला झगडावं लागतं. आपण बघितलं अंतिम षटकामध्ये 10 धावा हव्या असताना एक धाव किती महत्वाची असते ही नक्कीच आज इथे कल्पना यायला पाहिजे ती क्षेत्रशाला. धावसंख्या आहे ती 11. प्रतीक मात्र नुकताच बदावर येतोय. गोलंदाज भूपे इथे मात्र पुन्हा चांगला चेंडू पाहिला, चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. चेंडूवर नक्की इथे मोठा फटका आला होता. पॉइंट इशारे चेंडू गेला होता. इथे मात्र अनिकेत हा झेल सोडतोय. धावसंख्या वाढले, धावसंख्या झाली ती 13. माझे सहकारी मला संतोष नक्कीच सांगतात तिथे की एक साधा आणि सोपा झेल नक्कीच सोडतोय तर अनिकेत ठाकूर मॅनफॉर्म वाडगाव आज मात्र नक्कीच प्रतिनिधित्व करतोय ते बामनोली संघाचं. उंच पुरा फलंदाज येतोय मैदानावरती प्रवीण वानखेडे. धावसंख्या आहे ती 12. दुसरं षटक चालू असताना नक्की प्रवीणला या सामन्यात मोठे आपले फटके मारावे लागतील, आपली चुणूक दाखवावी लागेल. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर मोठा आघात होतोय. चेंडू जातोय सीमेरेषेवर. नवीन येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना नक्कीच मी सांगू इच्छितो, आतापर्यंत पीएमजी सागा व स्मार्ट कार्ले हे 2 सुपर 12 मध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचं अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच सुभाष इथं मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची आपण म्हणतो उंची क्रिकेटमध्ये काय असावी लागते ते प्रवीणने करून दाखवले. एक मोठा आणि लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. प्रवीणच्या बॅट मधून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज होता प्रथमेश. नक्कीच प्रथमेशला विचार करायला भाग पडलंय, संभ्रमात पडलंय. त्यानंतर रणनीती कशी आखायची, जाळं कसं विणायचं आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच अडकवायचं आहे ते मात्र प्रवीणला. प्रवीण मात्र नक्कीच एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न मात्र जाळ्यात अडक
फलंदाज हा प्रयत्न करत असतो की धावांची लयलूट करण्याचा. इथे मात्र अंकुश नक्की ठेवला होता गोलंदाजांनी. उपेंद्राने पहिली गोलंदाजी केली होती, त्यानंतर आला प्रथमेश. थोडासा एक फटका खाल्ला होता, परंतु फटका खाताना नक्कीच प्रवीणला माघारी परतावा लागला होतो. प्रतीक आहे तो नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज जितू हा निमित्त आपण बघतो की संतोष एक बापदेव खंडाळाचा हुकमी फलंदाज आणि गोलंदाज त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडूचा एक चमक तकदार मिळते. तो मात्र येतोय फलंदाजीला. गोलंदाज तेवढे ताकदीत येतो तो तर अनिकेत ठाकूर. त्यांनी मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. ज्या वेळी आपण बघितलं 3 गोलंदाजांना धुलाई केली होती, तिथेच मात्र अनिकेतने चांगला कमबॅक केला होता पाहायला मिळालं या सामन्यादरम्यान. अनिकेतचा हा चेंडू वैयक्तिक पहिला आणि सागिक तिसरं षटक घेऊन तो अनिकेत येतोय. मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सरळ सीमेरेषेबाहेर. आपण ही नेहमीच जोडी बघतो खंडाळा संघाकडून. आज मात्र जितू खेळतोय गोंधळी ट्रान्सपोर्ट पुरस्कृत साईनगर खंडाळा संघाकडून. हा नक्कीच मोठा फटका पाहायला मिळणार आहे. आडव्या पात्याने खेळतोय क्षेत्ररक्षक. चेंडूवरती नक्कीच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक सागर मात्रच्या हातात चेंडू विसावतोय आणि एकच धावावर थांबवतोय तो जितूला. धावसंख्या झाली आहे ती 26. माझे गुणलेखक मला नक्कीच प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक धावसंख्या मागे मला कळवतात की धावसंख्या भाबडवर किती लागल्या आहेत. एक चांगलं गुणलेखक माझ्या नक्कीच समोर आहेत. धावसंख्या आहे ती 26. तिसरं षटक नक्कीच हाताळतोय तो मात्र अनिकेत ठाकूर. समोर असेल प्रतीक नक्कीच चेंडू तटवतोय. चेंडू येतोय क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत नक्कीच एक धाव पळून पूर्ण करतात तरी फलंदाज आणि तिथून मात्र नक्कीच स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे प्रतीक. धावसंख्या 27 आहे. तिसरं षटक चालू असताना संतोष आपण पाहायला मिळते जितूला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे असं मी का म्हणतो. तर एक मोठा फलंदाज एक षटकाच्या सहाय्याने खेळतोय. आत्मविश्वास नक्कीच बळकावला त्या षटकाराने. एकदा बॅटला चेंडू लागला एक मोठा फटका पाहायला मिळाला संतोष की नक्कीच आत्मविश्वास बळकावतो उंचावतो तो मात्र फलंदाजाचा. तेच पाहायला मिळणार आहे की जितू कशा प्रकारे फलंदाजी करतोय का रॉकेट यशस्वी ठरतोय का हे बघणं गरजेचं आहे. तो अनिकेतचा हा चेंडू राईट डाऊन मोठा फटका उंच जास्त लुमची जांची लांबी कमी. सागर येतोय चेंडूवरती मात्र चेंडू पडतोय 2 क्षेत्राच्या मध्ये. 1-2 धावा नक्कीच मिळतात जितूला. नक्कीच मानस होता मोठा फटका मारण्याचा जितूचा. षटकारामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. धावसंख्या झाली होती 29. नक्कीच संतोष थोडस षटकारानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला अनिकेतच्या गोलंदाजीतून. कारण एक मोठा फटकानंतर थोडस आत्मचिंतन केलंय ते गोलंदाजीवरती. पुढील चेंडू इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू सरळ जातोय किपरच्या हातात. कोणती किपर चूक करत नाहीये. धावसंख्या ती 29. ह्या षटकातील काही चेंडूंना बाकी सामना करवतोय जितू. तो एक षटकाच्या सहाय्याने खेळतोय. अनिकेतला नक्की चांगला सूर गवसला आहे ह्या षटका दरम्यान. पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण करतोय. चांगली फेकी चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 30. म्हणजे संतोष प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी टाकण्यात यशस्वी ठरतोय तो मात्र गोंधळी ट्रान्सपोर्ट पुरस्कृत साईनगर साईकृपा खंडाळा संघ. नक्की थोडीशी मला जी गफलत होते साईकृपा आणि साईनगर असं म्हणावं लागतं. नक्कीच विजय धन्यवाद. तर धावसंख्या आहे ती 30. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येते पण गरजेचं आहे. तीन षटकाचा खेळ संपला म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धापड धाव लागले तर 30 लागले आहेत. येणार आहे शेवटचा आणि अंतिम षटक. एक संतोष ह्या षटकामध्ये नक्कीच धावांचा ओघ वाढणार आहे ते मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही फलंदाज त्या ताकदीचे क्षमतेचे आहेत. जितू मात्र अग्रेसर असेल नक्कीच प्रतीकपेक्षा. कारण मोठा फलंदाज आहे आणि एक
जुना आणि जाणता अनुभव फलंदाज आहे, त्याला मात्र आपल्या या सामन्यावरती सूत्र आपल्या हातावर घ्यावी लागतील. कारण जर संघाला आपल्या मोठी धावसंख्या उभारायची असेल तर जितूचं कार्य महत्वाचं ठरणार आहे. गोलंदाज येतोय, गोलंदाजसाठी संगम. जिथून नक्कीच आपण पाहायला मिळतोय विजय. प्रीमियर लीग मध्ये एक नवीन गोलंदाज पाहायला नक्कीच मिळतील. संगम येतोय गोलंदाजीला. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. संगमचं स्वागत केलं षटकाराने. ठेवल्या धावसंख्येत 36. राईट हँड राऊंड विकेट नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टिकवर नक्कीच आला होता. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र सरळ जातोय किपरच्या हातात. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो मात्र संगमच्या गोलंदाजीतून. माणूस नक्कीच नाही एकच असेल संतोष जितूचा की जास्तीत जास्त मोठे फटके मारणं हे नक्कीच त्याचा मानस आहे. हे पाहायला मिळतंय फलंदाजीतून. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू फेकतोय. इथे मात्र पंच नाराज आहेत, नाखुश आहेत. का होता चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपात एक धाव नक्कीच मिळणार आहे. ती गोंधळी ट्रान्सपोर्ट संघाला. धावसंख्या झाली होती 37. एक सन्मानजनक स्कोर धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतोय मात्र जितू. येणारे काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र पुढे सरसावतोय चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर टाकतोय पंचाचा. इथे आम्हाला इशारा येतोय की हा चेंडू मात्र स्क्वेअर. एक धाव नक्कीच मिळणार. धावसंख्या येते 38. नक्कीच एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजचं थोडस मानसिक टेन्शन आणि दडपण वाढवलं हे जितूने. ते पाहायला मिळतं गोलंदाजीतून. पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. हा मात्र चेंडू नक्कीच सरळ जातोय किपरच्या हातात. धावचित होतोय. चेंडू मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे फेकला होता. धावसंख्या आहे ती स्थिर 37-38. धावसंख्या ते 38. जितू मात्र नक्कीच एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. एक षटकार आल्यानंतर थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मला. इथे मात्र झेलचीज होतोय का? झेलचीज होतोय. माघारी परतावं लागेल जितूला. अशा प्रकारे विकेट जाते ती मात्र नक्कीच गोंधळी ट्रान्सपोर्ट संघाची. जितू मात्र नक्कीच बाद होतोय. धावसंख्या आहे ती 38. येणारा नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये सौरभ आणि प्रतीक ही जोडी मात्र दिसते पाहायला मिळते. अंतिम षटक एकच फेकण्याचा नक्कीच आला होता तो संगम. ह्या षटकात एक षटकार नक्कीच लागल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. स्क्वेअर चेंडू थोडेसे टाकले गेले होते संगमचा हा चेंडू सौरभसाठी. चांगले वाटत बॅटची नरेश घेऊन चेंडू सरळ जातोय किपरच्या हातात. माघारी परतावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त करतोय. वरती माझ्या स्कोर होतात की हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा असलेला संगम ह्या चेंडूवरती हॅट्रिक घेतोय का? मला वाटतं मगाशी आपण एका सामन्यामध्ये हॅट्रिकचं प्रतीक ठाकूर मॅन फ्रॉम सागाव म्हणजेच पीएमजी ग्रुप पुरस्कृत वागेश्वर सागावचा जो गोलंदाज होता प्रतीक ठाकूर यांनी या मैदानावरती पहिली हॅट्रिक साजरी केली होती असं म्हणा संतोष कोणतंही वावगं नाहीये. परंतु इथे मात्र उंबरठ्यावर उभा आहे तर संगम हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच उभा आहे कारण दोन फलंदाज बाद झालेत.
थोडस मैदानावरती सामना थांबतोय. काही नक्कीच हॅट्रिकच्या मोठ्यावर नक्कीच संघम उभा आहे आणि आपण पाहायला मिळणार आहे की ह्या चेंडूवरती हॅट्रिक घेतोय का आणि हा दुसरा गोलंदाज ठरतोय का ह्या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये. कारण प्रतीक ठाकूरने हॅट्रिक मिळवली आणि पहिलं आपलं नाव कोरलं या मैदानावरती. धावसंख्या आहे ती 38. ह्या षटकातील अंतिम षटक घेऊन आला होता संघम. एक चांगलं षटक म्हणावं लागतं. तोपर्यंत पहिल्या चेंडूतील षटकार खाण्याचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा त्या प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ जातोय इस्टेच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 38 म्हणजे 39 धावांचं लक्ष ठेवलंय ते गोंधळी ट्रान्सपोर्ट साईनगर संघाने. धन्यवाद संजय. नक्कीच सामन्याची फेरी इथे पहिली फेरी संपलेली आहे. जोपर्यंत दुसरी फेरीला सुरुवात होईल तोपर्यंत यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. अर्थात प्राण पुष्कर वाडगाव विरुद्ध श्रेया 11 खंडाळे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल की अधिक वेळ न लावता त्वरित इथे टॉसबॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. अरुण गोंधळी यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण पाहिलं तर प्राण पुष्कर वाडगाव संघाचे संघमालक सन्माननीय जयेंद्र भगत साहेब, त्याचप्रमाणे श्रेया 11 खंडाळे संघाचे संघमालक आपल्या असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार अजय ठाकूर. तर या दोन संघांमध्ये यानंतर सामना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझी दोन्ही संघांच्या संघनायकांना कर्णधारांना नम्र विनंती असणार आहे की अधिक वेळ न लावता त्वरित नाणेफेकीसाठी येथे टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक कृपया लवकरात लवकर यायचं आहे. श्रेया 11 खंडाळे संघाचा संघनायक वन अँड ओनली राहुल पेडणेकर इथे टॉसबॉक्सच्या दिशेने येत असताना आपल्याला दिसतोय. राहुल पेडणेकर आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आपल्या खंडाळे असोसिएशनचं, त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं सुद्धा नाव या टेनिस क्रिकेटमध्ये उज्ज्वल केलेलं आहे. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे की असा मोठा खेळाडू आपल्या खंडाळे पंचकृषीमध्ये तयार झाला, निर्माण झाला आणि असाच दर्जेदार खेळ त्याच्याकडून व्हावा. अनेक दर्जेदार क्रिकेटर आपल्या असोसिएशन मार्फत तयार झालेले आहेत. अरुण गोंधळी आपण पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं. आज सुद्धा एक सूचना आहे, यामा FZ गाडीची चावी गहाळ झालेली आहे, हरवलेली आहे. कोणाला सापडली तर अध्यक्षांकडे आणून द्या, प्रफुल्ल पाटील यांच्याकडे. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर पुन्हा एकदा मी अरुण गोंधळी यांना नम्र विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या दोन संघांमध्ये आपण पाहिलं तर श्रेया 11 खंडाळे संघ नाणेफेकीच्या कौलमध्ये विजयी होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. वेल्डन राहुल, आपल्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. का आपला निर्णय असेल? फिल्डिंग मागच्या सामन्यात सुद्धा टॉस जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण घेतलं होतं. पण मागच्या सामन्यात टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं, परंतु तुझं प्लॅनिंग थोडंसं चुकलं. काय चुका घडल्या? मगाशी आमचं कॅल्क्युलेशन चुकलं, बघू आता परत. नक्कीच आपल्याला दुसरी संधी आहे आणि या सामन्यात सुद्धा ज्या मागच्या सामन्यात चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही सुधाराल, यात मात्र शंका नाही. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या समेत अर्थात खंडाळे श्रेया 11 खंडाळे संघाचे संघनायक साई आहे. साई, विरोधी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि तुझ्या संघाला फलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. अर्थात निर्धारित षटकामध्ये किती धावा तुझा संघ अंदाजे पूर्ण करेल? 50-55 पर्यंत. क्या बात आहे. अर्थात 50चा आकडा तुझ्या संघाकडून अपेक्षित आहे. नक्कीच
तुझ्या संघामध्ये अशा अव्वल दर्जाचे 2-3 फलंदाज चांगले कोण आहेत? तेजस आहे, ओम आहे, अनिश आहे, मी आहे. ओके, तेजस, अनिश, ओम, नक्कीच पुन्हा एकदा तुला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहतोय आजची स्पर्धा. त्या दरम्यान आपण पाहतोय सुरुवात केली आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. चेंडूवरती प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार फटका मैदानावरती आलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र बॅक टू द बॉलर. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर मारलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र एक अनोखा स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र त्या दरम्यान आपण पाहिलं तो धावफलकावरती धाव जरूर पूर्ण केली गेल्या. या आधीचे समालोचक मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. खंडाळा पंचवर्षीय प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष हरेशजी गरत आहेत. त्याबरोबरने संतोष निलंगे यांनी अत्यंत चांगलं समालोचन आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचं देखील मी या पंचवर्षीय प्रीमियर लीगच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. ज्यावेळेस आपण पाहतो थर्ड अंपायरला नियुक्त केलं गेलंय. 2 ऑफिशियल पंच या ठिकाणी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. मात्र अशा वेळेस आपण पाहिलं तर दोन्ही पंच आहेत आणि त्यानंतर मात्र इशारा. येस इट इज आउट. खेळ वळतोय पुन्हा एकदा या मैदानावरती. ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज विराटला आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतो. यावेळेचा फटका बॅक टू द बॉलर खेळायचं होतं. ऑन द राईज ऑन दी अप. चेंडू जाईल लॉंग ऑन ला क्लिअर करत सीमा रेषा पार. मैदानावरती पाहायला मिळतो. या दरम्यान मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आलाय आणि आणखीन एक विकेटचा पतंग. बॅक टू द पवेलियन. कमांड जबरदस्त डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. डीजे आदेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती 8 धावा आल्यात. यावेळेस सुरू असणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आहे गोंधळी ट्रान्सपोर्ट, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स बामनोली. धावा या ठिकाणी स्कोर करायच्या आहेत. 39 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय.
आणि त्या टार्गेट अचीव करावं लागेल, चेस कराव्या लागतील धावा. आणि त्याबरोबरने पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू बाकी. गोलंदाजच्या मोर्चावरती विराट सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका अत्यंत चांगला फटका, मैदानावरती क्षेत्र खुलं केलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. चेंडू धावत पडत सीमा रेषेच्या बाहेर. चांगला एफर्ट मात्र बाउंड लाईनच्या दिशेला. मास्टर एकनाथ माळी यांचा आवाज आपण ऐकलात. शक्तिधुरा या गीतांसाठी फेमस असणारा संगीतकार आपण पाहतोय. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. यावेळेस मात्र पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर पंच आहेत निलेशजी बारमुख यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत येतोय. येस इट इज इट्स अन वाईट डिलिव्हरी. धावफलकावरती आला हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईट स्वरूपाचा आहे. 13 धावा धावफलकावरती बंद्यात 13 ऑन स्कोरबुक. वळूयात मॅचकडे, मॅच कॉन्सन्ट्रेट करूयात. अत्यंत चांगला आणि सेन्सिबल क्रिकेट. यावेळेचा फटका वळून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला फटका धावफलकावरती धाव या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती एक धाव, 14व्या धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय 14 धावा. विकेट जर आपण पाहिला तर आतापर्यंत 1 रनआउटची विकेट आपण पाहिली. गोलंदाजच्या नावावरती आणखीन एक विकेट जरूर आहे. प्रामुख्यानं ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम, विकेट टेकिंग ऑप्शन क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहेत. त्यानुसार जर आपण पाहिलं तर विराटची गोलंदाजी जी मैदानावरती अक्षरशः बहरणारी पाहायला मिळाली. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि 1 विकेट या विराटने जरूर प्राप्त केली आहे. एका विकेट नंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता 1 षटक 14 रन आणि 2 विकेट अशा पद्धतीने पहिलं षटक पूर्ण झालेलं आपण पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, ज्या ठिकाणी धावफलकावरती 39 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. प्रति षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी हा तुम्हाला दिला गेलाय आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते षटक पूर्ण करावंच लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला या मैदानावरती आपल्या खेळाचं नियोजन करावं लागेल. वेळ कोणासाठी कधीही थांबत नाही. वेळ ही पैशापेक्षा फार महत्वाची असते असं आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे प्रत्येक सेकंदाची किंमत त्या ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या त्या खेळाडूला विचारा. केवळ एका सेकंदासाठी त्याचं ते रौप्य पदक, कांस्य पदक आणि सुवर्ण पदक हुकलेलं पाहायला मिळतं. वळत मॅचकडे, षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं संपलंय. त्यानंतर मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. 39 धावा या ठिकाणी अचीव करण्याचं टार्गेट आहे. गोलंदाज मैदानावरती येतोय जितू. पहिला चेंडू राईट अमाउट द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय वळून मारण्याचा प्रयत्न केलाय, स्वतः विकेट किपर तैनात आहे आणि अशा वेळेस मात्र हात लागून स्टंप डेट झालेला पाहायला मिळालाय. बऱ्याचदा आपण पाहतो की अगदी लेझीपणा मैदानावरती पाहायला मिळतो, की अगदी सहज शक्य असणाऱ्या गोष्टी असतात, मात्र त्या गोष्टी कुठेतरी आपण कठीण करून बसतो. आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर मैदानावरती धाव सुद्धा मिळाली आणि विकेट सुद्धा होत नाहीये. आपण पाहतो डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनची जी बाउंड्री लाईन आहे त्या दिशेला पूर्णतः एक आपण पट्टा मारलेला आहे. त्या दिशेला फटकेबाजी झाली तर पूर्णतः त्या पट्ट्यावरती जेव्हा चेंडू पडेल, आदळेल किंवा बाहेर जाईल त्यानंतरच तो चौकार किंवा षटकार आज बाउंड्री डिक्लेअर केला जाईल. याची देखील दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. किंबहुना यानंतर कोणताही संघ या ठिकाणी मैदानावरती उतरेल तर त्यांनी सुद्धा याची दखल घ्यायची आहे. सामन्याकडे आपण पाहतोय गोलंदाज जितूचा एक कमालीचं षटक सुरू केलंय, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा फटका समोर मारण्याचा प्रयत्न करतोय, एक चांगला फटका मैदानावरती आला, एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि या 2 धावा धावफलकावरती अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, बिटवीन 2 बॅट्समन्स हिअर. अशा माध्यमातून आपण पाहतोय हा खेळ. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा, ज्या ठिकाणी अजूनही जर आपण विचार केला तर 20 धावांची रिक्वायरमेंट श्रीपाद आपण पाहतोय. सामन्याकडे जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगलं क्रिकेट. खंडाळा पंचवर्षीय प्रीमियर लीग पर्व 3. यावेळेस ऑन द राईज खेळला, क्षेत्ररक्षक समोर उभा आहे, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, थ्रो करेल आणि अगदी तोपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट्स. क्रिकेटमध्ये फिटनेस वरती सुद्धा लक्ष द्यावं लागतं श्रीपाद, कारण केवळ तुमच्याकडे टायमिंग असून जमत नाही, तुम्हाला मैदानावरती धावताना रन सुद्धा घेता आल्या पाहिजेत.
किंबहुना इतका चांगला फिटनेस असेल तरच तुम्ही कॅपेबल असता. बऱ्याचशा मेडिकल टेस्टला सामोरे जावं लागतं. या दरम्यानचा फटका डीप स्क्वेअर लेगला शोधत गेलाय. दोन षटकांनंतर 20 धावा धावफलकावरती आल्यात. 2 विकेटचं नुकसान भोगावं लागतंय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 19 धावांची रिक्वायरमेंट श्रीपाद या सामन्यामध्ये असताना पाहायला मिळेल. 2 षटकं धावफलकावरती पूर्ण होतात. 20 धावा 20 कम्स अप. अजून 19 धावा कराव्या लागतील. त्या म्हणजेच फलंदाजी करणारा संघ आराध्य स्पोर्ट्स या ठिकाणी आपण पाहिलं बामनोली संघाला प्रथम फलंदाजी करत असताना गोंधळी ट्रान्सपोर्ट संघानं 38 धावा उभारल्या. 19 धावांचं लक्ष सामोरे ठेवलं आणि आता मात्र या 19 धावांसाठी असणारा संघर्ष या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल. अजूनही 2 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील. 19 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 19 धावा या मैदानावरती येणं गरजेचं आहे, कारण विचार केला तर 20 धावा धावफलकावरती बनल्यात. 39 धावांसाठी चालणारा संघर्ष या पद्धतीने आपण जर पाहिलं तर 19 धावा या ठिकाणी मैदानावरती बनणार का याच्यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. श्रीपाद, क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आपण बऱ्याचदा पाहिलंय. तुम्ही बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे पहा. एक अवयव नसणारे खेळाडू सुद्धा मैदानावरती उतरतात, ट्रॉफीज मिळून जातात. मग मात्र कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण केवळ कारणं देतोय आणि असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. वरिया सामन्याच्या दिशेला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मोर्चावरती गोलंदाज सज्ज होत आहे. या पहिल्या चेंडूवरती आसमानी फटका. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. ऑल इट्स ऑल अबाउट एंटरटेनमेंट आपण पाहतोय. मनोरंजन मनोरंजन आणि केवळ मनोरंजन यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय. क्रिकेट हा प्रत्येकाच्या आयुष्यामधील एक अविभाज्य घटक बनलाय. सुरुवातीला अन्न वस्त्र निवारा आणि त्यानंतर जोडला गेला तो म्हणजे मोबाईल इंटरनेट आणि त्यानंतर जर आपल्या आयुष्यामध्ये काही असेल तर ते म्हणजे क्रिकेट. यावेळेस प्रहार केला. चेंडूवरती गती नाही. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मधून आलाय, फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत मात्र धावफलकावरती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. मैदानावरती 21 धावा लागलेल्या आपण पाहतो. 39 धावांचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. 39 रन्स टू विन अशा पद्धतीनं हा खेळ आपण मैदानावरती अनुभवतोय. एका बाजूला प्रत्येक संघ त्याची स्ट्रॅटेजीज काही वेगळ्या आहेत, प्रत्येक संघाची प्लॅनिंग काही वेगळी आहे, मात्र ते एक्झिक्यूट करत असताना त्यांचा परफॉर्मन्स देखील महत्वाचा आहे. श्रीपाद, अजूनही आपण सामन्याकडे पाहिलं तर सामना 50-50 असं आपण म्हणूयात. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर
दोन्ही जे संघ आहेत ते अजूनही या मॅच मध्ये स्थित पाहायला मिळतात. हा पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टोएज घेतला होता, टाइम केलं जात नाहीये. धावफलकावरती धाव जरूर पाहायला मिळते, एक धाव पूर्ण केली गेली आणि आपण धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 22 धावा या धावफलकावरती अचीव केल्या. 22 धावा बनलेल्या पाहायला मिळतात. 22 रन्स. यावेळेस बॅकफूट पंच केलेला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आला, फेल करण्याचा प्रयत्न करेल तो पण धावफलकावरती आणखीन एक धाव. धावफलकावरती 23 धावा या ठिकाणी अचीव केलेल्या पाहायला मिळतात. येणाऱ्या 8 चेंडूवरती 16 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. 16 धावांसाठी असणारा संघर्ष या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. प्रतिस्पर्ध्याचं 2 मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करेल, पडल्यानंतर निशी 28 धावा आलेत. 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. 11 रन्स टू बी नीडेड अशा माध्यमातून आपण सामना या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पूल मारण्याचा प्रयत्न केलाय. हा पूल यावेळेस अनसक्सेसफुल पाहायला मिळणार का? संधी मैदानावरती दिली होती, मात्र त्यानंतर त्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करता आलं नाही, कन्वर्ट करता आलं नाही. सक्सेस मध्ये आपण पाहतोय कूल माइंडेड राहणं गरजेचं आहे. धावा कमी राहिल्यात हे सुद्धा त्यांना माहिती आहे. जसं जसं एक एक चेंडू कमी होतो तसं तसं मैदानावरचं वातावरणामध्ये बदलाव होताना पाहायला मिळतो. श्रीदीप 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 30 धावा बनल्यात. 9 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. आमच्या विनंतीस मान देऊन खंडाले पंचकृषी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय रुपेश वर्तक यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटी कॉम्बॉक्स. यावेळेस मात्र डीप मिड विकेट रिजनला हल्ला बॉल केला. मात्र 3 धावांची रिक्वायरमेंट आहे. 3 धावा या ठिकाणी गरजेच्या आहेत. धावफलकावरती या षटकार मैदानावरती मारलेला आपण पाहिला. एक जबरदस्त प्रहार या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज सागरच्या बॅट मधून अजूनही 3 धावांची रिक्वायरमेंट. औपचारिकता मी म्हणणार नाही, कारण 6 चेंडूवरती 1 धाव सुद्धा या ठिकाणी रोखलेली आपण यासिनची पाहिले. क्रिकेटच्या इतिहासामध्ये बऱ्याच वेळेस आपण या घटना घडलेल्या पाहिल्यात. 6 चेंडूवरती 1 धाव, 2 धाव, 3 धावा सुद्धा रोखल्या गेल्यात. प्रामुख्याने येणाऱ्या 6 चेंडूवरती 3 धावा रोखायच्या आहेत तर चमत्कार करावा लागेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट होण्याची संभावना आणि त्यानंतर आपण नेहमीच म्हणतो या ठिकाणी चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार येतोय विजयी चौकार. कम ऑन डीजे मास्टर.